नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये। आजचा व्लॉग खरंच खूप स्पेशल आहे, कारण का हा व्लॉग आहे श्रीषाचा फर्स्ट बड्डे आम्ही कसा सेलिब्रेट केला। आणि आम्ही आहे ना मुंबईला होतो। श्रीषाचे पप्पा 6 महिन्यासाठी गुजरातला कामाला गेले होते आणि मग बड्डेसाठी ते 2 दिवस आधी आले होते। त्यामुळे बघा इथे श्रीषाचा बड्डे आणि चाळीमध्ये 10 बाय 12ची ही रूम होती आणि त्याच्यामध्ये ना एवढं सुंदर डेकोरेशन केलं होतं। आणि बाहेर बघा सगळी अशी लाइटिंग केली होती, खूप सुंदर असं पिंक आणि पर्पल ही थीम होती, कारण का श्रीषाचा ड्रेस आहे ना पर्पल होता आणि माझी साडी पिंक होती आणि स्वरूपचा देखील असा पिंकिश होता आणि स्वरूपच्या पप्पांनी वगैरे व्हाईट घातला होता। त्यामुळे म्हटलं आपण असं कॉम्बिनेशन ठेवूया, जास्त रेड वगैरे असं डार्क नको, असं सिंपल आणि स्वीट असं वाटलं पाहिजे। तर इथे बघा सगळेजण गेस्ट आले होते आणि खूप सुंदर वाटत होतं। तर लग्नानंतर आहे ना पहिला हा फंक्शन मुंबईमध्ये होता, कारण का सगळ्यांचं असं म्हणणं होतं की एकतरी कार्यक्रम मुंबईमध्ये करा म्हणून, कारण का बाकी पुण्यामध्ये आणि गावीच झाले होते। त्यामुळे म्हटलं चला आता आपण 6 महिने आहे ना तिथे आहेच मुंबईला, तर म्हटलं श्रीषाचा बड्डे आपण इथेच करूया। तर बघा असं सुंदर असं डेकोरेशन केलं होतं आणि आमचं बराच वेळ अशी डिस्कशन चालू होतं डेकोरेशन बाहेर करायचं की घरामध्ये। त्यानंतर आमचं ठरलं की आपण आहे ना रूममध्येच डेकोरेशन करूया आणि नंतर मम्मीने सर्वप्रथम ओवाळलं श्रीषाला। पण श्रीषा बघा ना एवढे दिवस पप्पा बाहेर होते कामानिमित्त, तरी पण तिला पप्पांकडेच जायचं आहे आणि आमचा स्वरूप दादा एवढा बिझी होता, जे कोणी येतील ना ते गिफ्ट फक्त तो म्हणायचा की माझ्यासाठी आहेत म्हणून, श्रीषाला नको म्हणून, असं त्याचं ना बाहेरच चालू होतं। तर तो खूप बिझी होता, त्यामुळे आम्ही त्याला ना नंतर शेवटी पकडून त्याला घेऊन आलो की म्हटलं आणि आम्ही आतुरतेने वाट बघत होतो ते अनुदादा आणि कृपा दीदीची। खरं ट्रॅफिक एवढं होतं मुंबईमध्ये, त्यामुळे त्यांना यायला थोडासा उशीर झाला होता। त्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्ही सुरुवात करा, तोपर्यंत आम्ही येतोच म्हणून। आता चांगला फोटो येतात बरोबर। हां, कारण रेल्वे ट्रेन झाली। श्रीषा खाली लाने देते हो। श्रीषा हाँ मी पण ग्रेट कॉम्बिनेशन लावू
काय तुला काय येते? हा चल तिकडे लागते. श्रीशा एकदम बघून सगळं मॅचिंग केलं. फोटो काढते मी व्हिडिओ काढते. श्रीशा ए श्रीशा अरे बाबा त्याच्यातच व्हिडिओ काढायचा का? फोटो काढतो. तुम्हाला देते तुम्हाला रिटर्न करते पैसे. चला तर छान असा बड्डे सेलिब्रेट झाला होता आणि सगळ्यांनी छान छान असे गिफ्ट आणले होते. तर हे बघा चाळीमध्ये असा बड्डे सेलिब्रेट केला होता. तर बाहेर सगळ्यांसाठी ह्याला बसण्याची आणि जेवणाची देखील छान अशी अरेंजमेंट होती.
आजच्या या व्हिडिओमधून मला स्पेशली थँक्स माझी फ्रेंड म्हणजे ज्योती हिला बोलायचं आहे, जिने की माझा सुंदर असं मेकअप केलेला आहे. जी ग्रीन वन पीसमध्ये दिसते तिचं नाव ज्योती आहे आणि ती देखील खूप छान छान असे व्लॉग बनवते. ज्योती लोणकर या व्लॉगमध्ये नक्की जाऊन चेक करा. तर हे बघा सगळा व्हिडिओ तिने शूट केलेला आहे आणि आज तिच्यामुळेच मला हा व्लॉग बनवता आलेला आहे. त्यामुळे खरंच मनापासून तुझे धन्यवाद की मला श्रीषाचा असा बड्डे आहे ना एका व्लॉगच्या माध्यमातून सेव्ह करता आले. स्वरूपचे ह्यापूर्वी आहे ना बरेच बड्डे आहे ना 2-3 वेळा असे सेलिब्रेट केले, पण फक्त फोटो वगैरे काढलेत, असं कधी व्लॉग बनवलं नाही आहे. त्यामुळे असं कुठेतरी आता वाटतं की अरे आपण त्यावेळी पण व्लॉग करायला पाहिजे होतं, जेणेकरून त्या देखील एक छान अशा स्वीट मेमरीज राहतील. तर पुन्हा एकदा मी तिला थँक्यू बोलते. श्रुती एक मिनिट तू आहे ना आवरून घे. खाली सिंगल फोटोशूट केला आणि सिंगल केलंय. कशी होती इकडे केक कटिंगला? मग ती तर सगळ्यात आधी ती तुम्हाला देते, तुम्हाला रिटर्न देते पैसे. चला. हा हा खुश आहे. थँक्यू बोलवा. तिकडे बघ बाबू, तिकडे बघ. बेबी तिकडे बघ. थँक्यू बोल. गिफ्ट दे. शांत बसले आणि या देखो ना. आयफोन नाही. एक मिनिट मम्मी साईड होणार. लग्नामध्ये स्क्रीनवर लावायचं. हे तोडून घ्यायचं. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.